आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. खुनाच्या व मोक्याच्या गुन्ह्यात 2 वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार पंडित गँगच्या म्होरक्यास 2 पिस्तूल व 4 जिवंत काडतुसासह शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 11 मार्च 2025 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 171/2023 भारतीय दंडविधान कलम 302, 141, 142, 143, 144, 145, 147, 148, 149, 120 ब सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37, 103, 135 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3 व 6 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3113234 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सूर्यकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे व 29 वर्ष राहणार 13 ताडीवाला रोड खड्डा झोपडपट्टी जनसेवा तरुण मित्र मंडळाच्या शेजारी ताडीवाला रोड पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होता. त्याचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांनी सूचना दिल्या होत्या. सदरचा फरार आरोपी हा सध्या दांडेकर पूल दत्तवाडी पुणे या परिसरात येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर बातमीबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना कळविली. आरोपी संबंधाने मिळालेल्या बातमीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी तपास पथकामार्फत नियोजनबद्धरित्या दांडेकर पूल दत्तवाडी पुणे या परिसरामध्ये त्याचा शोध घेऊन सापळा रचून त्यास जागीच ताब्यात घेण्याबाबतचे आदेश दिले. त्याप्रमाणे सदर आरोपीस सापळा रचून त्यास दीक्षितबाग समोर दांडेकर पूल दत्तवाडी पुणे या ठिकाणी ताब्यात घेतले. त्याला चौकशी कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून 2 पिस्तूल व 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीस अटक करून दाखल गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सदर आरोपी हा गेले 19 महिन्यांपासून फरार होता. फरार असताना आरोपी हा सतत अनेक जागा बदलून राहत होता. सदर आरोपी हा मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता. तसेच सदर आरोपी हा नातेवाईकांशी संपर्क करायचा असल्यास एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन वाटसरूंना अडवून त्यांचा मोबाईल घेऊन त्यावरून नातेवाईकांशी संपर्क करीत होता. त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत असल्याने त्याचा काही एक सुगावा लागत नव्हता. सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अजून 2 खुनाचे व इतर 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील येरवडा पोलीस स्टेशन येथील मुंडी मर्डर हा अत्यंत गाजलेला व अतिशय क्रूर प्रकारे केलेला खून आहे. यामध्ये सदर आरोपीने खून करून मयत इसमाचे मुंडक्यासोबत फुटबॉल खेळल्याबाबत गुन्ह्यात नमूद आहे. सदर आरोपीच्या पुणे शहरामध्ये ताडीवाला रोड बंडगार्डन पुणे येथे 2 टोळ्या असून दोन्ही टोळ्यांचा सदर आरोपी हा प्रमुख आहे. सदर टोळ्या ह्या पंडित टोळी व यल्ल्या टोळी नावाने ताडीवाला रोड येथे प्रचलित आहेत. सदर टोळ्या ह्या ताडीवाला रोड तसेच दत्तवाडी परिसरामध्ये दहशत पसरवणे, शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणे, अग्निशस्त्रे बाळगणे इत्यादी अनेक गंभीर गुन्हे करीत असून त्याबाबत पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपींवर यापूर्वी येरवडा 1, बंडगार्डन 3, दत्तवाडी 2 असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे हे करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, अतुल साठे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई प्रवीण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्णा सांगवे यांनी केली आहे.